नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्न आप्पे बघतोय। त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे 1.5 बाउल भरून मक्याचे दाणे घेतलेले आहेत। त्यातला 1 बाउल आपण मिक्सरला फिरवून घेणारे, जाडसर वाटून घेणारे आणि उरलेले जे आहेत ते आपण अख्खे ठेवणारे। त्याच्यामध्ये आता आपण 1 ते 2 मिरच्या टाकून घेणारे। तुमच्या चवीनुसार, तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मिक्सरला आपण जाडसर फिरवून घेऊ। बघू शकता मिरची आणि दाणे आपण वाटून घेतलेले जाडसर। त्यात आपण अर्धी वाटी घट्ट दही टाकतोय आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही। आता आपण 1 वाटी रवा घेतलाय, 1 कांदा घेतलाय, मकाचे दाणे, शिमला मिरची घेतली, लाल तिखट घेतले आपण चवीनुसार आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण जे मगाशी वाटून घेतलेले आहे मिक्सरला जाडसर ते मिश्रण टाकून घेतोय एका बाउल मध्ये। त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलाय, 1 वाटी कांदा टाकलाय, स्वीट कॉर्नचे दाणे जे आपण ठेवले ते टाकले आणि शिमला मिरची टाकून घेतली, कोथिंबीर टाकली आपण इथे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण इथं अर्धा छोटा चमचा हळद टाकली आहे, एकदम छोटा चमचा आहे। लाल तिखट टाकले चवीनुसार, कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, आणि चवीनुसार मीठ। मी इथे 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचंय, अगदी अर्धा कप पाणी टाकायचंय। आपला रवा भिजेल एवढं पाणी त्यात टाकायचंय आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। नंतर तुम्ही बघू शकता आपला रवा व्यवस्थित भिजलेला असेल। मिश्रण एकसारखं करून घ्यायचं। जर घट्ट वाटलं थोडं पाणी टाकायचंय। इथे मी आता फ्रूट सॉल्ट टाकले 1/2 चमचा, तुम्ही सोडा टाकला तरी चालेल। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे जर मिश्रण घट्ट वाटलं तरच थोडं पाणी टाका, 2-3 चमचे। आपण आपले पात्र गरम करून घेतलेलं आहे गॅसवर ठेवून, त्यात तेल टाकून घेतोय आपण। इथे माझं बिडाचं आपले पात्र असल्यामुळे तेल थोडं जास्त टाकलंय मी। भांड तापल्यानंतर आपण त्यात मिश्रण टाकून घेऊ। मिश्रण बघू शकता तुम्ही, आपण एकसारखं करून घ्यायचं, त्यानं घट्ट नाही ठेवायचं, सैल पण नाही करायचं। पद्धतीने आता आपण सगळ्या भांड्यात भरून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, आपण सगळ्या ह्याच्यात भांड भरून घेतलेले व्यवस्थित, आणि याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवले, आणि आता आपण आप्पे पलटी करून घेणार आहे, व्यवस्थित काढून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, छान शिजलेत खालून, कलर पण छान आलाय। अगदी सोपे आणि कमी वेळात होणारे आप्पे आहेत आपले स्वीट कॉर्नचे केलेले। दुसऱ्या बाजूने पण आपण करून घेतले। आता आपण चटणी करतोय, त्याच्यासाठी 1 छोटी वाटी
डाळ घेतली आपण, त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतलं, कोथिंबीर घेतली, इथे आपण अर्धा लिंबाचा रस टाकलाय, चवीनुसार मीठ टाकलंय आपण आणि हे सगळं मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे। अगदी थोडंसं पाणी टाकायचंय, 2 ते 3 चमचे, छान बारीक पेस्ट करून घेतली। या पद्धतीने आपली तर चटणी पण तयार झालेली आहे। या प्रकारे आपली चटणी आणि आप्पे तयार झालेले आहेत। अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने केलेले आप्पे आहेत आपले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।